राज्यातल्या अनेक भागांना पावसानं चांगलंच झोडपलंय। दरम्यान या मुसळधार पावसामुळे कुठे पाणी साचलंय, कुठे झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला, तर कुठे रुग्णालयात पाणी भरल्याचं पाहायला मिळालं। पाहूया। राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। मुसळधार पावसामुळे अलिबागमधील सरकारी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलंय। रुग्णालयाच्या सर्जिकल वॉर्डमध्ये पावसाचं पाणी शिरलं असतानाही रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं समोर आलं। मुंबईतल्याही अनेक भागात पावसानं सकाळपासून जोर धरलाय। दहिसरमधील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील पुलाखाली देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। जोरदार पावसामुळे अंधेरीतील भुयारी मार्ग देखील बंद करण्यात आला होता। अंधेरी सबवे मध्ये देखील पाणी साचल्यामुळे वाहतूक पोलिसांनी हा मार्ग बंद केला होता। कल्याण डोंबिवलीतही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। कल्याण डोंबिवलीत अनेक सखोल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरीतही मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। दरम्यान रत्नागिरीच्या देवरुख एसटी महामंडळाच्या बसचा एक व्हिडिओ समोर आलाय। मुसळधार पावसामुळे बस गळायला लागल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी बसमध्ये छत्र्या उघडल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातल्या अनेक भागांना पावसानं झोडपलंय। दरम्यान या जोरदार पावसामुळे पुणे भोर महामार्गावर झाडं उन्मळून पडली होती, त्यामुळे काही काळासाठी या महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती। भिवंडीतही जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। दरम्यान वाऱ्यामुळे भिवंडीत झाडं उन्मळून पडल्याचं पाहायला मिळालं। सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील ठोसेघर, भांबवली, वजराई, एकीव, लिंगमळा धबधब्यावर पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तर साताराजवळील केळवली धबधबा हा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। राज्यात सध्या पावसाचा चांगला जोर बघायला मिळतोय। अनेक ठिकाणी खूप दिवसानंतर पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तर अनेक ठिकाणी सतत होणाऱ्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।